चालक मंडळी, तुम्ही देखील गुगल मॅप वापरताय आणि तो तुम्हाला कसा वापरायचा हेच माहित नाही आणि त्यामुळे होतं काय, आपण चुकलो ना की खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये येतो. झालं काय, तर काल भंडारा जिल्ह्यामध्ये ट्रक चालक होते आणि त्यांच्याकडनं आहे ना गुगल मॅप टाकला आणि गुगल मॅप जसा दाखवेल ना तसे ते गेले आणि गल्लीत जाऊन अडकले. त्यानंतर झालं काय, त्यांना यू टर्न करायला देखील जागा मिळत नव्हती. त्याचबरोबर लाईटचे जे पोल आणि तार आहेत ना, त्यांना देखील तो ट्रक जो आहे तो टच होत होता. त्यामुळे लक्षात असू द्या, गुगल मॅप वापरताना काय काळजी घ्याल, तर तुम्हाला जिथे जायचं आहे ना त्या गावाचं नाव टाका. टाकल्याच्या नंतर तुम्हाला डायरेक्शन येतं. ते डायरेक्शन ज्यावेळेस तुम्ही देता त्यावेळेस तुम्हाला पूर्ण रस्ता दाखवतो. त्यावेळी तुम्ही रस्ता आहे ना तो झूम करून बघा. झूम केल्याच्या नंतर आपल्याला काय दाखवतं की आपल्याला कुठल्या कुठल्या मार्गाने जायचंय हे देखील दाखवतं. जर तुम्हाला तो मार्ग दाखवत नसेल, वेगळा मार्ग दाखवत असेल, तर सहजासहजी तुम्ही त्या मार्गाने जाऊ नका, जेणेकरून अडचणीत येणार नाही. आता कधी कधी काय होतं की आपल्याला तो पुढचा देखील मार्ग माहित नसतो. त्यावेळी काय कराल तुम्ही, तर मोठा रस्ता बघा. म्हणजे ज्यावेळी तुम्ही झूम करणार ना त्यावेळी त्या हायवेचं नाव दाखवतं आणि मोठा रस्ता जिथे असेल ना, म्हणजे जर मॅपला मोठा रस्ता दाखवत असेल तर काही अडचण नाही, तुम्ही त्या रस्त्याने जाऊ शकता. आणि जर मोठ्या रस्त्यावरनं तुम्हाला छोट्या रस्त्याकडे जर गुगल मॅप जो आहे तो डायव्हर्ट करत असेल, तर लक्षात घ्या, त्या छोट्या रस्त्याला जाऊ नका, मोठ्या रस्त्यानेच गाडी घ्या, जेणेकरून तुम्ही असे छोट्या गल्लीत जाणार नाही. कारण गुगल मॅप जो असतो ना तो काय करतो, जिकडे ट्रॅफिक कमी असेल ना त्या मार्गाने घेऊन जाण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो. आणि सहजासहजी गुगल मॅप जे असतात ते कारचं, टू व्हीलरचं असे लोकेशन दाखवत असतात. ट्रकचं आणि मोठ्या गाड्यांचं लोकेशन ते जे आहेत, रस्ता जो आहे तो दाखवत नसतात. त्यामुळे होतं काय, आपला असतो ट्रक आणि कारचा रस्ता दाखवतं आणि ते कुठेतरी गल्लीत घेऊन जातात आणि त्यानंतर ट्रक चालकांना खूप त्रास होतो. याचं कारण म्हणजे काय, तर आपल्यासोबत दुसरा माणूस देखील नसतो. त्यामुळे 2-2 किलोमीटर गाड्या रिवर्स तर आपण घेऊ शकत नाही जर चुकीने आतमध्ये गल्लीमध्ये गेलो. त्यामुळे गुगल मॅप वापरताना ही काळजी घ्या. गुगल मॅपला अगोदरच तुम्ही रस्ता मोठा करून बघा, त्यानंतरच तुम्ही जो आहे तो प्रवास करा, म्हणजे तुम्ही अशा अडचणीत येणार नाही. आणि जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतंय, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की द्या.